टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन. तर फक्त सप्लिमेंट पण करू शकतो ॲक्च्युली, टोटल द्यायची गरज नाही आहे. कुठे गेलं ते, पेरिफेरल पॅरेंटल न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये फक्त ब्रेकडाऊन न व्हावं प्रोटीनचं म्हणून आपण प्रोटीन्स आणि शुगर देतो, टोटल रिप्लेस नाही करत आपण. आणि पेरिफेरलने द्यायचे तर 900पेक्षा खाली ऑस्मोलॅरिटी ठेवावी लागते, नाही तर मग सेंट्रल लाईनने द्यावं लागतं. तर पार्शल पण करू शकतो, पेरिफेरल किंवा पार्शल, फक्त प्रोटीन्स आणि शुगर द्यायचं. अदरवाईज मग तुमचं लिपिड्स पण येतं आणि बाकी पूर्ण इलेक्ट्रोलाइट्स वगैरे येतात. लिस्ट दिलेली आहे. तर डायरेक्ट पॅरेंटल दिल्यामुळे एंटेरल बायपास होतो, जी आयमधनं पोर्टलमधनं लिव्हर. तर त्याच्यामुळे हे मिसिंग असणार किंवा इम्बॅलन्स असणार किंवा ॲबनॉर्मल असणार. हे जे न्यूट्रिशन देतो हे इम्बॅलन्स्ड आहे किंवा ॲबनॉर्मल आहे, काहीतरी मिसिंग आहे. तर 24 आवर हीट प्रोडक्शननुसार तुम्हाला कॅलरीज द्यायच्या आहे. हीट जेवढी प्रोड्यूस होईल तेवढ्या कॅलरीज बर्न झाल्यात. तर ग्लुकोजचं आपल्याला माहिती आहे की 4 आहे, प्रोटीन पण 4 आहे किलो कॅलरी पर ग्राम, लिपिड 9 आहे. कार्बोहायड्रेटचं माहिती आहे आपल्याला 1:1 रेशिओ आहे. जेवढं CO2 प्रोड्यूस होणार तेवढंच O2 कन्झ्युम होणार. प्रोटीनचा 1.25 आहे, लिपिडचा 1.5 आहे, 1:1.5. कॅलरीज कॅल्क्युलेट करायला खूप सारे कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स आहेत. सिम्पल आहे 25, 60 × 25 1500. प्रोटीन्स 0.821 ग्रॅम पर kg. नंतर मग नॉन प्रोटीनमध्ये येतं कार्बोहायड्रेट आणि लिपिड. तर हे पर कॅलरी तेवढंशा 10 ॲड होतं, 90 × 10 900. तर हे कमी होतं ॲक्च्युली, 1500 द्यायचं, मग तुम्हाला ते 1.5 लिटर द्यावं लागेल. 1 लिटरमध्ये तेवढ्याच कॅलरी असतात. मग लिपिड्समध्ये तुम्हाला इसेन्शियल जे आहेत Omega-6, Omega-3, लिनोलेनिक जे काही आहे, मग त्याचं ते किती आहे, 20% 10% आहे. कुठे गेलं, लिपिड 10% आहे. इंडिकेशन्स मग तेच, जे NPO असेल 7 दिवसाच्या वर, तर परंतु NPO 7 दिवसाच्या वर आहे पण तो खूपच स्टार्वड नसला पाहिजे. जर तो खूप स्टार्वड आहे तर काय होतं की सडनली त्याला एनर्जी भेटते, तर ते पूर्णच्या पूर्ण टिश्यूजमध्ये चाललं जातं. इन्शुलिनच्या इफेक्टमुळे तो इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊन जातो. तर म्हणून स्लोली चालू करावं लागतं. आणि अल्कोहोलिक असेल तर थायमिन आधी द्यावं लागतं. तर सडनली सगळं शुगर आत गेलं तर हायपोफॉस्फेटेमिया, हायपोकॅलेमिया, हायपोमॅग्नेशिमिया सगळं काही सेलच्या आत जातात, सगळं हायपो होतं आहे. तर कमी दिल्यामुळे हायपोग्लायसेमिया होईल, जास्त दिल्यामुळे हायपरग्लायसेमिया होईल, इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटीज होतील, ओव्हरफिडिंगमध्ये CO2 प्रोडक्शन जास्त होईल, डिप्रेशन होऊ शकतं, व्हर्निकेज होऊ शकतो, लिपिडमुळे कोलेस्टॅसिस, कोलेलिथियासिस होईल, आणि ते फॅटमध्ये जमा झाल्यामुळे हायपरग्लायसेमिया होईल, हायपरग्लायसेमिया होईल, लायपोजेनेसिस होईल, फॅटी लिव्हर होईल. आरडीएस व्हायला काही रिझन नाही लागत, काही इंजुरी झाली तर. आणि मग सगळे कॅथेटर रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन आहेत ते लिहू शकतो, थ्रॉम्बोएम्बोलिझम, इंजुरी, लंग जे काही आहे. तर मेन कॉम्प्लिकेशन आहे की इन्फेक्शनचं. हे तर मेटाबॉलिक झाले, हे इन्फेक्शन झाले म्हणजे कॅथेटर रिलेटेड. मेन आहे की ट्रॉफिक ॲक्टिव्हिटी बॉवेलची थांबणार, बॅरियर फंक्शन उडणार, तर बॅक्टेरिया ट्रान्सलोकेट होणार इम्युन डिफेन्स नसल्यामुळे. तर हे ट्रान्सलोकेट झालं की सब्सेस बसते. तर इंडिकेशन्स बघत होतो आपण. तर NPO मोर दॅन 7 days, दिले की 5 दिवसाच्या नंतर मग कॅलरी सप्लिमेंट चालू करा. तर NPO असेल किंवा मग हायपर कॅटाबॉलिक स्टेट आहेत, सेप्सिस असेल, पॉलिट्रॉमा असेल, तर कॅटाबॉलिझम खूप जास्त आहे, तिथे द्यावं लागेल. अदरवाईज मग GI रिलेटेड ऑब्स्ट्रक्शन आहे, मग ऑब्स्ट्रक्शन हे मॅलिग्नंट असलं पाहिजे किंवा सिव्हिअर असलं पाहिजे, किंवा मग फूड टॉलरेट होत नाही त्याला. एंटरल चालू केला आपण, पहिलं आपलं गोल आहे ओरल, तोंडाने नाही गेलं तर मग एंटरल. ओरल इज फर्स्ट, मग एंटरल, मग त्याच्यानंतर पॅरेंटल आहे. मग त्याच्यानंतर आहे की तिथे खूप आउटपुट असेल, फिस्चुला आहे, वॉमिटिंग आहे, डायरिया आहे, आणि सर्जरी रिलेटेड ॲनास्टोमॅटिक लीक असेल,
किंवा जी आय इमॅच्युअर आहे, कंजेनायटल असेल, जे काही आहे. तर कॉन्ट्राइंडिकेशन्स, जर ऑलरेडी पेशंट ब्रेन डेड आहे, विनाकारण लाईफ प्रोलॉंग नका करू म्हणतो तो, आणि तो एवढा फ्लुइड व्हॉल्यूम देतो आपण, त्याच्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर इन्स्टॅबिलिटी होते आणि मेटाबॉलिक इन्स्टॅबिलिटी होते. तर मेटाबॉलिझम आणि कार्डियॅक मॅनेज करून द्यावं लागतं, करेक्ट करून. तर आयो मेंटेन करावं लागेल, शुगर्स बघावे लागतील, प्रोटीन लेवल्स बघावे लागतील, इलेक्ट्रोलाइट्स, क्रियाट आणि लिव्हर फंक्शन. तर TPNचं कंपोजिशन हे मिक्सचर आहे, कार्बोहायड्रेट, लिपिडमध्ये इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, प्रोटीनमध्ये पण तसं लिहायला पाहिजे होतं. मग इलेक्ट्रोलाइट्स, ट्रेस एलिमेंट्स, व्हिटॅमिन्स, सगळंच काही आहे. ऑस्मोलॅरिटी पेरिफेरलमध्ये 900च्या खाली असली पाहिजे. नंतर सेम गाईडलाईन्स आर नथिंग बट काय म्हणतात त्याला, इंडिकेशन्स. 7 दिवसानंतर जर ऑलरेडी माल नरिष्ट आहे पेशंट तर 3 ते 5 दिवसात चालू करावं लागेल, आणि जर सिव्हिअरली माल नरिष्ट आहे ऑलरेडी तर मग लवकर पण चालू करू शकता. स्पेशली माल नरिष्ट चिल्ड्रन असेल, निओनेट असेल, ज्यांना टॉलरेट नाही होते जी आय फीड. तर 10-50 मिक्सचर असतं, 10-50-10 म्हणायला पाहिजे मला वाटते. 50 शुगर आहे, 10 अमायनो ॲसिड आहे, 10 लिपिड आहेत. कॅलरीज आपण बघितलं 25चा फॉर्म्युला आहे, 20 का घेतला माहीत नाही. प्रोटीन 0.821 आहे ग्रॅम पर kg. तर हे टोटल न्यूट्रियंट मिक्सचर आहे TNA. तर 3-in-1 बॅग येते, ट्रिपल चेंबर्ड बॅग येते. तर ती 1000 ml असते, तर त्याच्यात 1000 कॅलरीज असतात, 1 किलो कॅलरी पर ml असतं. तर मग 1500 द्यायचे, 1200 द्यायचे, ते वाढवावं लागेल. 50 ml ने दिलं तर 20 तास चालतं ते कुठे. तर त्याचं ते जेही काही 50 ml तुमचं हे फ्लुइड गेलं तर उरलेलं मॅक्सिमम तुम्ही 50 ml पुढे वर देऊ शकतो त्याला, बॅलन्स सॉल्ट सोल्युशन किंवा जे काही द्यायचं आहे ते. हे बघितलं आपण. पेरिफेरल इज जस्ट प्रोटीन स्पेअरिंग, 900 मिली ऑस्मोल ठेवावं लागतं. थंबलाईन आहे की जिथेही पॉसिबल आहे अवॉइड करायचं, पॉल मरेनो म्हणतो ICU बुकमध्ये.